मला सुद्धा ना आधी शिमला मिरची अजिबात आवडत नव्हती. जेव्हापासून अशी शिमला मिरची करायला लागले ना, माझी आवडती झाली. 1 वाटी शेंगदाण्याचं कूट, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीरीचं वाटण, मिरची पावडर, हळद पावडर, धना पावडर, चवीनुसार मीठ, थोडंसं तेल टाकले आणि वरून कोथिंबीर टाकायची. आता मसाला तयार झालाय. शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतली. ही कट करून घेऊया. यामध्ये ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये मसाला भरूया. आता आतमध्ये आपण दाबून यामध्ये मसाला भरायचा आहे. अशा पद्धतीने शिमला मिरची केल्याने एकदम टेस्टी आणि छान लागतात खायला. आता सगळ्यामध्ये मी असा मसाला भरून घेतला आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केले. त्यामध्ये जिरं मोहरी टाकली, कढीपत्ता टाकायचा आहे, उरलेला मसाला टाकायचा, छान परतून घ्यायचं आहे. यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतले, ते सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. थोडंसं तेल सुटायला लागले. यामध्ये मी शिमला मिरची टाकल्यात. आता ते 2 मिनटं आपण चांगले परतून घेऊया. वरून चवीनुसार मीठ टाकले. यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड केले, मिक्स करून घेतले. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 मिनटं छान अशा शिमला मिरची शिजवून घ्यायचं आहे. चमचमीत शिमला मिरचीची भाजी बनवून तयार झालेली आहे.